A7 न्यूज मध्ये आपले स्वागत। शहरात मारहाण प्रकरणी पोलिसात परस्परांविरुद्ध गुन्हे दाखल। शहरातील कमलानगर भागामध्ये दोन गटात झालेल्या मारहाण प्रकरणात हिंगोली शहर पोलिसात परस्परांविरुद्ध दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, हिंगोली शहरातील कमलानगर भागात विनोद संजय गोरे यास अडवणूक करून 1 जानेवारीला त्याच्या घरासमोर जाऊन भगवान मुटकुळे याने डोक्यात दगड मारून जखमी केले। इतर आरोपींनी गोरे यांच्यासह साक्षीदारास थापडबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केल्यानंतर जीवे ठार मारण्याच्या धमक्या दिल्या। तसेच घरासमोर उभ्या असलेल्या मोटरसायकलची तोडफोड करून अंदाजे 2 ते 2,50,000 रुपयाचे नुकसान केल्याने हिंगोली शहर पोलिसात भगवान मुटकुळे, राहुल खिल्लारे, रिहान शेख, सूरज निरगुडे, रोहन भिसे, अमीन शेख, कृष्णा जगताप, भूषण खिल्लारे व इतर दोघांवर गुन्हा नोंदविण्यात आला। सूरज संतोष निरगुडे यांनी दिलेल्या परस्पराविरुद्धच्या दुसऱ्या तक्रारीत जुन्या भांडणाच्या कारणावरून 1 जानेवारीला कमलानगरमध्ये त्यांना शिवीगाळ करून लोखंडी पाईपने डोक्यात, पाठीत व मानेवर मारून जखमी केल्यानंतर थापडबुक्क्याने मारहाण व जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याने हिंगोली शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून विनोद गोरे, गणेश गोरे राहणार कमलानगर हिंगोली या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली चिंतारे हे करीत आहेत। A7 न्यूज साठी अनिस अहमद, हिंगोली।